नागपुर महानगर पालिका की आम सभा में मराठी और हिंदी भाषा के इस्तेमाल को लेकर जमकर हंगामा हुआ। कांग्रेस नगर सेवक अभिजीत झा के हिंदी में बोलने पर विवाद बढ़ा और सत्ता पक्ष विपक्ष आमने सामने आ गए। हालांकि बाद में मामला शांत हुआ और सभा दोबारा शुरू हुई। नागपुर के आम सभा की शुरुआत में भाषा के इस्तेमाल को लेकर विवाद ने तूल पकड़ लिया। कांग्रेस नगर सेवक केतन ठाकरे ने मराठी में बोलने की वकालत की, वहीं अभिजीत झा के हिंदी में बोलने पर बीजेपी नगर सेवकों ने आपत्ति जताई। कुछ देर तक सदन में तीखी नोकझोंक और हंगामा चलता रहा। बाद में दोनों पक्षों के बीच मामला शांत कराया गया और स्थगित सभा दोबारा शुरू हुई। इसके बाद स्कूल, अस्पताल, विकास कार्य और शहर से जुड़े अन्य मुद्दों पर चर्चा हुई। भाषा विवाद के बाद सदन में कई महत्वपूर्ण विषयों पर चर्चा हुई। स्कूलों में शिक्षकों की कमी दूर करने, शाला व्यवस्थापन समितियों के माध्यम से तत्काल व्यवस्था करने और शहर के विकास कार्यों को गति देने पर जोर दिया गया। साथ ही जल पर्यटन को बढ़ावा देने और नागपुर के सौंदर्यीकरण की योजनाओं पर भी चर्चा हुई। अनेक विषय होते, त्याच्यामध्ये दवाखान्यांच्या संदर्भातला एक विषय होता, OCWच्या संदर्भातला विषय होता, NDS च्या मार्फत शहरामध्ये जे अनेक वेगळे म्हणजे उपद्रव पथक जे काम करतील आणि त्या संदर्भात जे निर्णय घेणार ते जे वाढीव मुद्दे होते त्याचा विषय होता। पुष्कळ सारे विषय खरं म्हणजे या संदर्भातल्या सूचना मी देऊन ठेवलेल्या आहे। भरती पण सुरू आहे आणि महानगरपालिकेत आपल्याला माहिती आहे की आता तशा प्रकारे आपण सरसकट आस्थापना करू शकत नाही, पण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी आस्थापना शिक्षकांची करायची आहे त्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे। हे काम पूर्ण होईसर साधारणतः 4-1 महिने लागतील अशी स्थिती आहे, पण तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना आपण शिक्षकांशिवाय ठेवणार नाही आणि म्हणून शाळा व्यवस्थापन समिती जी आहे त्या समितीला आपण तातडीने कंत्राटी शिक्षक भरण्याची मंजुरी दिलेली आहे। सन्माननीय सगळे सदस्य जे आहेत त्यातल्या काही लोकांना या संदर्भात थोडीशी कल्पना कमी असल्यामुळे त्यांनी या संदर्भात प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, आपण महाराष्ट्रात राहतो या प्रकारची चर्चा झाली। जरा मतमतांतर झाले, वाद असं म्हणता येत नाही, पण मतमतांतर निश्चितपणे झाले आणि मग त्यांना त्या संदर्भातली सगळी माहिती दिल्याच्या नंतर परत एकत्र येऊन सभागृह सुरळीत सुरू झालं। मला शहर प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्या सोबत मिळून म्हणजे महानगरपालिकेचे इतर सर्व पदाधिकारी, मान्य बाल्याभाऊ बोरकर असतील, शिवानीताई दानी असतील, आमचे विपक्ष नेते संजूभाऊ महाकाळकर असतील, राजपूरजी असतील, सगळे नगरसेवक सन्माननीय या सर्वांची मदत या प्रकरणात झाली। माननीय आयुक्त साहेबांची मदत झाली। हा प्रश्न जो आहे निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच विषय आला होता आणि अतिशय म्हणजे जेव्हा अंबाझरी पाहिलं जलपर्णीने अगदी पुरेपूर भरलेला होता, त्यामुळे खूप चिंता वाटत होती की कसं होणार आहे। हे शहर आपलं जे आहे या शहराचं अंबाझरी हे वैभव आहे आणि त्या अर्थाने प्रश्न अगदी म्हणजे विधानसभेत, विधान परिषदेत सुद्धा लागले होते। भेंडे साहेबांच्या माध्यमातून असो, माननीय आमदार प्रवीण दटकेंच्या आणि कर्णे फुके या सर्वांच्या माध्यमातून हे प्रश्न लागले होते आणि जलपर्णी काढायची असं ठरवलं सगळ्यांनी मिळून। माननीय आयुक्तांच्या सोबत त्यांची टीम सगळी महानगरपालिकेची, महादेजी असो, भगतजी असो, हे सगळे मिळून, चोरपगारजी सगळ्यांनी मिळून आणि सगळे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका या सर्वांनी मिळून ते काम करायचं असं ठरवलं। आजची स्थिती आपल्याला दिसते की अतिशय चांगली स्थिती आहे। जलपर्णी पूर्णच्या पूर्ण मुक्त झालेली आहे। पुढील काळातही ती होऊ नये म्हणून देखील अनेक प्रयत्न म्हणजे मशीन त्याच ठिकाणी ठेवणं, STPचं काम पूर्ण करणं हे देखील अजून तसंच चालू ठेवणार आहे। आणि मग हे होत असताना माननीय गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, आज माननीय मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि मग त्यांनाही हे सगळं पाहिल्यावर आनंद झाला। आनंद या गोष्टीचा वाटतोय की आपलं वैभव परत आलं, आता ते वाढवायचं आहे आणि त्या अर्थाने जे काही वॉटर स्पोर्ट्स असतील ते सगळे वॉटर स्पोर्ट या ठिकाणी आपण चालू करू शकतो आणि त्यासाठी शासनाची आपल्याला मदत लागेल हे महानगरपालिकेला माहिती आहे। त्यामुळे आपण सर्व मिळून एकत्रितपणे हे काम करू। त्या ठिकाणी नागपूरकरांच्या आकर्षणांचा सुद्धा समजा फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे किंवा इतर काही ॲडव्हेंचर्स आहे, या सगळ्या गोष्टी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण एकत्रितपणे हे सगळं काम करू। बाल्या बोरकर ने भाषा को लेकर मनपा के नियम और केंद्र सरकार के निर्देशों का हवाला देते हुए मराठी के साथ हिंदी में भी बोलने की बात कही। इसके अलावा जल पर्यटन, जलपर्णी, तिरंगा अभियान, मनपा स्कूलों में CCTV और करीब 300 शिक्षकों की भर्ती जैसे मुद्दों को जल्द पूरा करने पर जोर दिया गया। आज नागपूर महानगरपालिकेचे विपक्ष होतो, सत्ता पक्ष होतो, त्याच्यामुळे 75% नगरसेवक नवीन आहे। नवीन नगरसेवकाले या अजेंड्याचा जो
हाऊसमध्ये जे कोणत्या भाषेत बोललं पाहिजे तर आपलं एक केंद्र शासनचे आणि महाराष्ट्र शासनचे GR आहे त्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मातृभाषा आपली मराठी आहे पण राष्ट्रीय भाषा आपली हिंदी आहे. दोन्ही भाषा ह्या सदनामध्ये बोलता येते आणि त्यावर कोणत्या सदस्यांनी आक्षेप घेतला नाही पाहिजे असं सांगण्यात आले. झाल्यानंतर त्या दोन्ही सदस्य समजून असताना दोन्ही सत्तापक्ष आणि विपक्ष नेता म्हणून मी आणि संजय महाकाळकर दोन्ही सदस्यांना समजून एका ठिकाणी बसवलं आणि सगळा वाद मिटला. आणि आमचे जे सचिव आहे त्या मॅडमनी तो GR वाचून दाखवला. त्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रातली भाषा जी आहे ते मराठी आहे आणि राष्ट्रभाषा ही हिंदी आहे म्हणून दोन्ही भाषा बोलल्या जाते हे त्यांनी सांगितलं. काय होतात की पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा एखादा घेतला जाते पण नवीन नगरसेवक असल्यामुळे त्याला माहीत नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा किती वेळा घेतला जाते. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा एकाच वेळा घेते. पॉईंट ऑफ ऑर्डर हा 2 वेळा किंवा 3 वेळा घेतला जाते म्हणून सदस्यांना त्याची माहिती देण्यात आली आणि ते सांगण्यात आलं की पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन एकदा आणि पॉईंट ऑफ ऑर्डर 2-3दा घेता येते असं सांगण्यात आलं. काय आहे की मागच्या या महिन्यामध्ये जे अंबाझरी तलावात जे आपण पाहिलं त्याला काय म्हणतात ते जलपर्णी माननीय महापौरांनी जो निश्चय केला होता त्यांनी सतत धावपळ करून आमच्या महापौर हो चेअरमन हो ह्या दोघांनी धावपळ करून त्या जलपर्णीची व्यवस्था कशी करायची कसं काढायचं ते झाकलेलं वरतून जेव्हा दिसत ड्रोनने कधी व्हिडिओ काढला तो ड्रोनमध्ये तो पुरा तलाव झाकलेला दिसे. पण मान्य महापौरांनी मान्य स्थायी समिती अध्यक्षांनी काही मान्य आयुक्तांनी त्याची दौरा करून वारंवार दौरा करून तिथं नवीन मशीन लावून त्यांच्या पुरा विल्हेवाट केला. आणि मान्य गडकरी साहेब मान्य फडणवीस साहेब यांनी दौरा करून सांगितलं की आमच्या काळात जेव्हा आम्ही येत होतो तसं मस्त धुमाला येत होतो. आणि आज जेव्हा देवेंद्रजीने आज गडकरी साहेबांनी दौरा केला बोटमधून ते घुमले ज्या तलावात. आज मान्य फडणवीस साहेब बोटमधून आज तिथं घुमले आणि त्यांना चांगलं सांगितलं. नंतर आम्ही ज्या धर्तीवर आता तिथं चांगले म्हणजे जे बोट घुमणारी हॉटेल नंतर तिथं त्या एक स्टँड बाय हॉटेल असे 3-4 प्रकारचे हॉटेल आम्ही तिथं खोलवता जेणेकरून नंतर वॉटर बोटिंग सुद्धा लहान पोरासाठी पासून तर मोठ्या पोरापर्यंत स्पोर्ट्स तिथं पाण्याचे वॉटर स्पोर्ट हे बी आम्ही इथं करून राहिलो आहे जेणेकरून जनतेकरिता सकाळ संध्याकाळ आणि एक संध्याकाळी व्हेजचं जेवण किंवा नॉनव्हेजचं जेवण तिथं रचलं पाहिजे लोकांकरिता. आणि नागपुराचा एक पॉईंट जो एक मनमोजी पॉईंट एक नागपूर शहरात बनेल याची व्यवस्था नागपूर शहराच्या महापौर आपले नीताताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सुरू केला आहे. आणि लवकरात लवकर तो प्रकल्प जो आहे आणि तो प्रकल्प PPP मॉडेल करून झाला जेणेकरून महानगरपालिकेला पैसे खर्च करणार नाही आणि तो PPP तत्वावर मंजूर होऊन तो लवकरात लवकर महानगरपालिकेचा एक स्मार्ट प्रोजेक्ट हा अंबाझरी तलावात बनेल. तुम्हाला एक विनंती करतो. आम्ही तो 30 रुपयाच्या आम्ही जेव्हा झेंडे बनवले 3-4 प्रकारचे तेव्हा 30 रुपये झेंडा आम्ही मंजूर केला होता. पण काय झालं ते झेंडा भेटलेच नाही मार्केटामध्ये. आम्हाला 1,75,000 झेंडे पाहिजे होते आणि आपण सांगितलं का त्या घोट झाला म्हणून. काय तुम्ही सांगितलं कोणता शब्द वापरला तुम्ही भ्रष्टाचार झाला म्हणून. तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे 10 झोन आहे. आम्ही 10 झोन अंतर्गत 10,000 झोन झेंडे वाटले. 10 झोनच्या अंतर्गत झेंडे वाटले. तिथून नगरसेवकाला वाटले. नंतर संस्थेच्या लेटर पॅडवर संस्थेला बी दिले. नंतर काही झोनची अजून मागणी आली की 10 संपले आमच्यावाले अजून आम्हाला द्या. तशी अजून झोन वाईज दिली याची पुरी माहिती. म्हणून आपल्याला सांगतो असा भ्रष्टाचार काही झाला नाही जे तुम्ही म्हणाले. त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जे काम करायचं होते झालं आणि प्रत्यक्षात लोकांनी झेंडा लावून आपल्यासमोर फोटो काढले. आणि तुम्हाला सांगतो मी गरव मैदानचा रहिवासी आहे. सतनामी नगरच्या गरव मैदान नगर सतनामी नगर भाऊराव नगर शाहू मोहल्ला पुऱ्या घरोघरी झेंडे लागले होते साहेब. आणि ते दृश्य पाहण्याला होतं की नागपूर शहरामध्ये जो तिरंगा आपल्या 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत जो तिरंगा लावायचा होता जो केंद्र सरकारचा जो प्रोग्राम आला होता त्या तहत पुऱ्या नागपूर शहरात तिरंगे लागले आणि मोठ्या प्रमाणात लागले. यावेळेस नागपूर महानगरपालिकेच्या आम्ही 12 शाळा इंग्लिश करतो. त्याला तोडून म्हणजे त्या शाळात ज्या म्हणजे तोडण्या अवस्था झाल्या आहे त्यांना तोडून चांगल्या नवीन शाळा जिथं मुलं येऊ शकतात. आज इंग्लिश शाळा जिथे जे बनवल्या आम्ही तिथं शाळेच्या स्टुडंटची मागणी धोरणावर वाढत झाली आहे. म्हणजे स्टुडंट वाढले आहे. यानुसार शाळा भरकम चालू आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही नागपुरातल्या 12 शाळा निवडल्या आहे. आणि नागपूर शहरामध्ये आता एक मुद्दा सांगतो शाळेच्या ज्या टीचरची भरती आहे ते लवकरात लवकर या महिन्यात होऊन जाईल आहे. ते 200 टीचर आहे त्याची भरती आम्ही सुरू केली आहे. जोपर्यंत जे गव्हर्नमेंटच्या GR वगैरे येत नाही जेव्हा ते बंद आकृती बंद जे करायचे आम्हाला त्या नियमानुसार जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत हा प्रायव्हेट शिक्षक घ्यायचे आणि तो पण शाळा चालू ठेवायचे असं आम्ही धोरण ठरवलं आहे. आणि जेव्हा आकृती बंद झाला
तो आम्ही शिक्षकाची भरती भी घेऊन जे परमनंट जे होईल अशी भरती करणार आहोत। कुल मिलकर नागपुर मनपा की आम सभा में भाषा विवाद से शुरू हुई बहस कई महत्वपूर्ण मुद्दों तक पहुंची। स्कूलों में शिक्षक भर्ती, सीसीटीवी व्यवस्था, जल पर्यटन, तिरंगा अभियान और विकास कार्यों पर जनप्रतिनिधियों ने अपनी बात रखी। विवाद के बाद सभा सुचारू रूप से चालू रही और सभी प्रमुख विषयों पर चर्चा पूरी की गई।